तुम्हाला माहीत आहे का, जनगणना 2026-27 दरम्यान तुमच्याकडून विचारले जाणारे 33 प्रश्न म्हणजेच तुमच्या घरापासून ते जीवनशैलीपर्यंत संपूर्ण माहिती कव्हर करतात. होय, चला हे सर्व टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. पहिला टप्पा आहे जनगणनेमध्ये विचारले जाणारा घर आणि इमारतीची माहिती. या टप्प्यात तुमच्या घराची ओळख आणि रचना समजून घेतली जाते. होय मित्रांनो, नमस्कार. तुमचं स्वागत आहे उत्कर्ष अकॅडमीमध्ये आणि जनगणनेबद्दल आपण महत्त्वाची माहिती घेत आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. होय, तर मग तुमचं घराबद्दल माहिती घेतली जाते. त्यामध्ये पहिला प्रश्न असतो तुमचा भवन क्रमांक आणि मकान क्रमांक नोंदवला जातो. म्हणजेच घराची जमिनी, भिंती आणि छतासाठी वापरलेले साहित्य देखील विचारले जाते. मग समोर तुम्हाला घराचा उपयोग कशा प्रकारे घेतात, म्हणजे तुम्ही निवासी राहत आहेत किंवा व्यावसायिक आहे इत्यादी प्रकारचे, आणि त्याचीच स्थिती कशा प्रकारे आहे, चांगली आहे, मध्यम आहे की खराब आहे, या प्रकारची माहिती नोंदवली जाते. मग दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला कुटुंबाची मूलभूत माहिती विचारली जाते. या टप्प्यात कुटुंबाची रचना समजून घेतली जाते. मित्रांनो पहा, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहणं गरजेचं आहे. मग पहा, कुटुंब क्रमांक आणि सदस्यांची एकूण संख्या, कुटुंबाचे प्रमुख आणि त्यांचे नाव, त्यांचे लिंग, तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर वर्गातील नोंद याद्वारे माहिती घेतली जाते. तसेच तिसऱ्या टप्प्यामध्ये घराची मालकी आणि रचना. पहा, तुमच्या घराची मालकी स्वतःची आहे का, त्याची रचना कशी आहे, घर स्वतःचे आहे की भाड्याचे आहे याची माहिती देखील घेतली जाते. घरात एकूण किती खोल्या आहेत, कुटुंबात विवाहित जोडप्यांची संख्या किती आहे यामध्ये पहा. तसेच आपल्या घरामध्ये मूलभूत सुविधा किती आहेत या टप्प्यात जीवनमान समजून घेतले जाते. पहा, पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत आणि त्याची उपलब्धता तुम्ही कशा प्रकारे आहे याची देखील माहिती घेतली जाते. तसेच तुमचा विजेचा मुख्य स्रोत काय आहे, शौचालय आहे का आणि त्याचा प्रकार कसा आहे, तसेच तुमच्या सांडपाण्याची व्यवस्था देखील तुम्हाला विचारली जाते. स्नानगृहाची उपलब्ध आहे का, स्वयंपाकघर आणि LPG PNG कनेक्शन कोणत्या प्रकारचं आहे याची देखील माहिती तुम्हाला द्यावी लागते. पहा, तसेच तुम्ही स्वयंपाक आणि इंधन तसेच अन्न बनवण्यासाठी वापरले जाणारे मुख्य तुमचे काय स्रोत आहेत, म्हणजे तुम्ही गॅस वापरता